प्यारे बच्चों, very good morning once again. With this beautiful morning, we are back with mathematics lecture. Implicit functions हा टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे. काल आपण लॉगरिथमची कन्सेप्ट शिकलो, लॉगरिथमिकची कन्सेप्ट शिकलो. आता इम्प्लिसिटची कन्सेप्ट शिकून थोडीशी प्रॅक्टिस करून एक्सरसाइज 1.3 ह्या दोन्हीवरती डिपेंडंट आहे. बालमित्रांनो, इम्प्लिसिट शिकवण्याच्या अगोदर एकदा एक्सप्लिसिट शिकवतो. हे शब्दांसोबत फॅमिलीर हो, घाबरायचं नाही, याला काही घाबरायचं नाही. लक्षात आलं तर कॅन्सल. बट ट्राय टू अंडरस्टँड की बेटा एक्सप्लिसिट मीन्स व्हॉट. एक्सप्लिसिट फंक्शन मीन्स व्हॉट. कोणाला म्हणायचं एक्सप्लिसिट फंक्शन? कोणाला म्हणायचं एक्सप्लिसिट फंक्शन? बेटा एक्सप्लिसिट फंक्शन मीन्स one function is entirely entirely expressed in terms of other function. कशाला म्हणायचं एक्सप्लिसिट? एका फंक्शनला दुसऱ्याच्या टर्म्स मध्ये अख्खा एक्सप्रेस केलं. मीन्स व्हॉट बेटा? आपण y इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स लायचो. येस ऑर नो? आणि हे फंक्शन ऑफ एक्स आठवत आहे का? LIATE यांच्यापैकी कोणतंही असायचं, किंवा यांचा कॉम्बो असायचा, किंवा यांचा काय असायचा बेटा? कॉम्बिनेशन असायचं, कॉम्बो असायचं. मीन्स व्हॉट सर? y इज इक्वल टू आपण लिहिलं होतं लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स. चालेल ना? y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स. अच्छा, y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स. कंपोजिट आहे. येस सर, नो इश्यू. y इज इक्वल टू एक्स ची पॉवर 5 इंटू 5 ची पॉवर एक्स. सर हे सगळे काय आहे? कंपोजिट, मल्टिप्लाय वाले, कसे असू दे, बट एक फंक्शन चीक हे जे सिंगल आहे ऍज अ फंक्शन ऑफ, हे बघ, एंटायरली अख्खाच्या अख्खं एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ अदर फंक्शन. एक जण एंटायरली इन अदर, एक जण एंटायरली इन अदर, अदर मीन्स एक्स. ओके, वन फंक्शन. मी असं म्हणू का? एक फंक्शन इज सपोज वाय एंटायरली इन टर्म्स ऑफ अदर फंक्शन एक्स. एकटा वाय एक्स मध्ये, एकटा वाय एक्स मध्ये, एकटा वाय एक्स मध्ये. कसं आहे एकटा वाय एक्स मध्ये? फटाफट येस टाइप करा. हॅव यू अंडरस्टूड एक्सप्लिसिट वर्ड? ह्या शब्दासोबत तुमची मैत्री झाली का आता? एक्सप्लिसिट हा शब्दाचा अर्थ नक्की कळालाय का? की एक फंक्शन अख्खच्या अख्खं दुसऱ्यामध्ये एक्सप्रेस केलं. कोणाला इथपर्यंत काय अडचण? वेदांत वाटतं सर गेले काय चहा प्यायला? चहा बिया खारी आमचा साहिल लगेच. क्लिअर आहे बेटा? एक्सप्लिसिट क्लिअर आहे? एक्सप्लिसिट क्लिअर आहे? एक फंक्शन एंटायरली इंटू अनदर, एक फंक्शन एंटायरली इंटू अनदर. आणि आता आपण हे, हा, याचा अर्थ याच्या अगोदर काय बघितलं आपण? एक्सप्लिसिट. याच्या अगोदर काय शिकलो आपण? एक्सप्लिसिट. आणि आता वळूया आपण इम्प्लिसिट कडे. बघ, इम्प्लिसिट मीन्स व्हॉट? Implicit is nothing but having the friendship in between any two variables. ओके, आधी काय होतं? आधी काय असायचं? एकटा वाय एकीकडं, बाकीचे सगळे एकीकडं. त्या वायची कोणाच्याही सोबत मैत्री होत नसायची. आता तुमच्या वायची एक्सच्या सोबत मैत्री होईल, ती विल बी ऑल टुगेदर. ओके, सो बेटा इम्प्लिसिट फंक्शन. ओके, इम्प्लिसिट फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन. ओके, तुम्हाला कळण्यासाठी मी तुमच्या भाषेत देतो. एकदा कंस इथं लिहितो. इम्प्लिसिटचा अर्थ असा बेटा एक्स अँड वाय टुगेदर. बस एवढं लक्षात ठेव. बाकी मी मॅथमॅटिक्स युजली शिकवतो मॅथच्या भाषेत. बट आपल्या भाषेत मी तुम्हाला दिलेल्या भाषेत काय म्हणायचं? एक्स आणि वाय टुगेदर म्हणजे इम्प्लिसिट. बस विषय संपला. आता पुढचं कळेल नाही तर नाही कळेल, त्याच्याशी तुम्हाला घेणं देणं. ठीक आहे, समजून सांगण्याचा प्रयत्न कर बेटा. मगाशी one function was entirely expressed in terms of another function.
इथं इम्प्लिसिट म्हणजे एक्स अँड वाय आर एक्सप्रेस्ड टुगेदर. एनी टू फंक्शन्स are expressed together as a combined function. I repeat, कुठले दोन functions, ठीक आहे ना, any two functions are expressed together as a combined function in any equation. Sir, means what? For example, function of x, y is equal to 0. मगाशी जो एक्सप्लिसिट वाला होता, एकटा y एकीकडे फंक्शन तिकडे y इक्वल टू f ऑफ x. आता तसं नाही, आता फंक्शन ऑफ x, y इक्वल टू 0 इज द इक्वेशन. सो मग फंक्शन काय करतं, एक्स आणि वाय ह्या दोघांना पण घेत आहे. मेरे करण अर्जुन आएंगे, साथ में आएंगे, साथ में ही रहेंगे, राइट? सो एक्स एंड वाई टुगेदर. सो फॉर एग्जाम्पल, it's not example, it is function. So for example, first x plus xy is equal to 0. Are you understanding? So second function, x square plus xy plus y square equal to 0. So third example, x cube minus 4x square y plus y cube equal to 0. प्यारे बच्चों, what are you observing? X and y are expressed togetherly. हे बघ, इथे x square सुटता y square, but x and y have been expressed togetherly. इथे पण what are you observing बेटा? X and y are expressed togetherly. Are you understanding? X square y square addition. चल आणखी एक्झाम्पल घेतो. x square plus y square is equal to 0. नाही का? X and y in every example they are expressed togetherly. That's why this is nothing but implicit function. Implicit function ला सोडवण्यासाठी, okay, I will give you the steps. Okay, steps to solve. अर्थात लय गरीब स्टेप्स आहेत, घाबरायचं नाही. स्टेप्स टू सॉल्व. स्टेप नंबर 1 काय करायचं बेटा? डिफरन्शिएट each term with respect to x. काय करायचं? हे चीक दिलेलं असेल. चल हेच एक्झाम्पल घेऊ आपण आणि करून दाखवू. डिफरन्शिएट each term with respect to x. ही पहिली स्टेप. स्टेप नंबर 2 बघा, लक्ष द्या. सेकंड स्टेप मध्ये काय करायचं? कलेक्ट टर्म्स ऑफ dy by dx टुगेदर. काय करायचं? dy by dx च्या टर्म्स एकत्र करायच्या. आणि स्टेप नंबर 3 एक्सप्रेस आन्सर इन dy by dx. म्हणजे गुणिले भागिलेची तिकडं फेकून द्यायचे. स्क्रीनशॉट घे. गेटिंग अंडरस्टूड कम्प्लिटली. एक्स आणि वाय टुगेदर. काय करायचं? प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. dy by dx गोळा करायचे सगळे. एक्सप्रेस द आन्सर dy by dx. एक्झाम्पल घेणार ना. दॅट्स वाय आय एम मॅथ्स टीचर. बस करा. गाणे वाजणार ना. गाणं वाजू द्या, स्टेप्सचं गाणं वाजू द्या. दीज आर द एक्झाम्पल्स इन फ्रंट ऑफ अस. याला काय करू? हे इथं कोपऱ्यात लिहू आणि हे सोडून देतो मी तुम्हाला सगळे. ठीक आहे बालमित्रांनो? हे बघ, पहिलं काय बेटा? x प्लस xy इक्वल टू 0. दुसरं काय? x स्क्वेअर प्लस xy प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0. x क्यूब माइनस 4x स्क्वेअर y प्लस y क्यूब इज इक्वल टू 0. स्वाहा. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0. हे 4 एक्झाम्पल आपण सोडू. ठीक आहे? ठीक. So these are the steps in front of you. तशाच ठेवतो त्या स्टेप्स.
चलो, सो प्यारे बच्चों, फर्स्ट एग्जाम्पल इज हियर, x plus xy equal to 0. What is step number 1? Differentiate each term with respect to x. So चलो, differentiate with respect to x. चला, पहिलं फंक्शन अधिक दुसरं फंक्शन आहे, राइट? सो डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स वाय, डेरिव्हेटिव्ह ऑफ 0 इज 0. क्लियर आहे? यस सर. स्टेप नंबर 2, कलेक्ट द टर्म्स ऑफ डी बाय डी एक्स. अजून आल्याच नाही, आणा त्याला एकदा. डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज 1 प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स वाय, चिक 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 चिक, यू इंटू व्ही. नीट लक्ष दे, नीट लक्ष दे, विसरता एक्झाम मध्ये भरपूर वेळा. एखादं फंक्शन नीट वाचलं की लगेच कळतं, एक्स वाय, एक्स इंटू वाय. जसं तुम्ही त्या होमवर्कच्या पहिल्या समज चुकू नका. हे बघ, यू इंटू व्ही, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही मीन्स एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय प्लस वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. अरे गेटिंग बेटा? हे बघ, एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय प्लस वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स आणि इज इक्वल टू व्हॉट? 0. हे बघ, हा 1 प्लस एक्स डी बाय डी एक्स ऑफ वाय. वायचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? डी वाय बाय डी एक्स प्लस वाय डी बाय डी एक्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय बेटा? 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू व्हॉट? 0. ठीक है, ओके. चलो, सो कलेक्ट द टर्म्स ऑफ डी वाय बाय डी एक्स. एकुलती एक टर्म आहे, राइट? सो एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, आता 1 अधिक वाय पलीकडे जाऊ द्या, त्याला मायनस करू आपण, 1 अधिक वाय. एक्सप्रेस आन्सर इन डी वाय बाय डी एक्स. डन. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू गुणिलेच एक्स. जाऊ द्या पलीकडे पार्टीमध्ये, फटाफट एस टाइप करा. स्टेप्स का आल्या? बोलो, का स्टेप्स सगळं रिपीट करू? अरे बाबा, स्टेप्स कळाल्या का? हे कसं खेळायचंय, थोडस सुरुवात झाली का आपली? डन. ओके, चलो नंबर सेकंड. स्टेप्स 2, ठीक है. चलो नेक्स्ट. काय सांगतं बेटा सेकंड? एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. ठीक आहे, काय करायचं बेटा आता? स्टेप नंबर 1, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो प्यारे बच्चों, तो शब्द नको लिहायला आता, ठीक आहे? आता कळालं तुम्हाला. फर्स्ट प्लस सेकंड प्लस थर्ड, 3 फंक्शन दिसत आहेत. सो डी बाय डी एक्स ऑफ पहिलं फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ दुसरं फंक्शन काय बेटा? एक्स वाय प्लस डी बाय डी एक्स ऑफ पुढचं फंक्शन काय? वाय स्क्वेअर. ठीक आहे, चला. डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर आपला स्टँडर्ड आवडता फॉर्म्युला, एक्स ची पॉवर एन वाला. आन्सर आला 2x, 2 इंटू एक्स रेशो टू मायनस 1. हॅपी? येस सर. प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू वाय. हे बघ, मी मुद्दाम लिहितो का, लय जण विसरतात, लय जण विसरतात, त्यांना जजमेंट जुळत नाही. यू व्ही रूल वापरा. ओके, हे बघ, एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय प्लस वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. ठीक आहे, ओके. हे कपडे घाला, काय करायचं, यू व्ही रूल वापरताना ना याला ब्रॅकेट मध्ये ठेवा, काही नाही, जर बरं दिसतं. चला, प्लस प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर. हे काही जणांसाठी मी तो मुद्दाम लिहून देतो. वायचा डेरिव्हेटिव्ह घेताना डी वाय बाय डी एक्स ने गुणा. का? कंपोजिट. व्हॉट इज रीजन? व्हॉट इज रीजन? रीजन इज कंपोजिट फंक्शन. रीजन इज कंपोजिट फंक्शन. वायचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा जेव्हा घेशील, घ्यायचा आणि गुणिले काय करायचं? डी वाय बाय डी एक्स. वायला एक सारखं घ्यायचं, वाय स्क्वेअर येतं, आन्सर काय होईल? 2y, बट गुणिले डी वाय बाय डी एक्स. कशाने गुणायचं? डी वाय बाय डी एक्स. विसरायचं नाही. सो बेटा वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय? 2y. कशाने गुणायचं?
डिवाय बाय डीएक्स. तेव्हा तिथं तुला लिहून दिले मी. हॅपी. अच्छा. इज इक्वल टू व्हॉट? 0. चला आता बघ, लक्ष दे. हे बघ, हा 2x प्लस x इंटू डी बाय डी एक्स ऑफ वाय इज व्हॉट? dy by dx plus y dy dx of x is 1 plus 2y dy by dx is 0. स्टेप नंबर 2, कलेक्ट द टर्म्स ऑफ dy by dx टुगेदर. सगळं मोकळं झालं, आता गोळा करा dy by dx. कुठं कुठे आहे बेटा dy by dx? ढिशक्या या दोन ठिकाणी आहे. सो dy by dx ला मी कॉमन घेतलं बालमित्रांनो. कंसात काय राहील रे? x आणि 2y. ऍग्री? आता मला सांग, हा 2x आणि y पलीकडे जाऊ दे ना, मायनसचं साईन दे. ही जी 2x प्लस वाय वाली टर्म आहे, प्लसची तिकडे काय होईल? मायनस. आणि गुणिलेचं काय कर? भागिले. dy by dx each equal to minus 3x plus y upon x plus 2y. मजा आली? परत सांगतो. ठीक. स्टेप्स तर काही पार्ट नाही करायच्या. टेक्निकल असेल तुला. हे बघा, क्वेश्चन आपण घेतला. डिफरन्शिएट ईच टर्म, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन अधिक डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अधिक डेरिव्हेटिव्ह थर्ड फंक्शन इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वाय, एक्स गुणिले वाय यू इंटू व्ही रूल. सो यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय प्लस वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर इक्वल टू 0. सो वाय स्क्वेअरचा काय आला बेटा? 2y डिवाय बाय डीएक्स इक्वल टू 0. है की नाही? 2y गुणिले डिवाय बाय डीएक्स करायचंय, मुद्दाम लिहून दिलाय मी. ठीक आहे. हे बघे 2x प्लस एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह डिवाय बाय डीएक्स प्लस वाय गुणिले एक्स चा 1 प्लस 2y डिवाय बाय डीएक्स इक्वल टू 0. अरे या गणूच्या माईकचा आवाज येतोय का? हे बघ गणू, देव माणूस येतो, त्याच्या नावात देव आहे. माझ्याकडे कॉन्सन्ट्रेट करा इथे, लक्ष दे. सो बेटा हे इथपर्यंत आलो आपण. हे बघ 2y डिवाय बाय डीएक्स झालं. मग आता डिवाय बाय डीएक्स ठीक अंडरलाईन कशासाठी केली? फक्त तुला कळण्यासाठी की डिवाय बाय डीएक्स कंसात करेल बेटा x अधिक 2y झालं. आणि ह्याच्या टर्म्स आहे 2x प्लस वाय, हे इथं प्लस आहे, पलीकडे गेल्यावर काय होईल? मायनस. आणि गुणिलेची टर्म भागिले. अंडरस्टूड? चलो नेक्स्ट दिस वन. कोणताही सम घेऊ शकतो. तुम्हीच मला म्हणलं पाहिजे सर यस आर कॉन्फिडन्स हॅज बीन इन्क्रीज्ड. सर बोर्ड एक्झामला इतक्या स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केल्यावर आउट ऑफ मार्क्स देतील का? अरे द्यावे लागतील त्याला, नाही तर पाप लागेल त्याला, पाप. ठीक आहे. हे बघ, हे मुद्दाम ठेवलंय मी इथं. चला हे का लय जणांची गडबड इथं होत असते. ठीक आहे. ओके चलो लक्ष द्या. आता पुढचं सम नंबर 3, एक्स क्यूब मायनस 4x स्क्वायर वाय प्लस वाय क्यूब इक्वल टू 0. शुरू करेंगे. शुरू कर. पहिलं वजा दुसरं अधिक तिसरं. ठीक सुट्टे सुट्टे. सो डी बाय डी एक्स ऑफ, हे बघ, एक्स क्यूब मायनस डी बाय डी एक्स ऑफ 4x स्क्वेअर वाय प्लस डी बाय डी एक्स ऑफ वाय क्यूब इक्वल टू 0. सगळ्यांना डी बाय डी एक्स लिहिलं? येस सर. पुढे बघ, डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब आपल्या आवडतं फंक्शन 3x स्क्वेअर. चला मायनस डी बाय डी एक्स ऑफ 4x, 4चं काही काम नाही, चिटकलाय फंक्शनला, त्याला बाहेर घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर वाय, 4 फंक्शनला चिटकलं होतं ना, कॉन्स्टंट टेक आउट साइड, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय क्यूब, वायचा डेरिव्हेटिव्ह घेताना काय करायचं? डेरिव्हेटिव्ह घे, वाय क्यूब कर त्याला, वाय क्यूबचा 3y स्क्वेअर कशाने गुणायचं? डीवाय बाय डीएक्स ने, विसरायचं नाही. ओके ठीक आहे. चला सिम्प्लिफाय झाले का? नाही सर, हे राहिलं ना. ठीक यू इंटू व्ही. सो 3x स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर ब्रॅकेट टाक, जरा बरं दिसतं. यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विच मीन्स एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. सो वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस
3y² इंटू dy/dx इक्वल टू 0. ठीक आहे, चला अजून मोकळं करू याला. 3x² मायनस हा 4 बाहेरच ठेवू आपण. चला x² dy/dx ऑफ y चाच अर्थ असा असतो की dy/dx प्लस y गुणिले dy/dx ऑफ x². बाल मित्रांनो तुम्हाला माहिती इट्स 2x आहे की नाही, प्लस 3y² dy/dx इक्वल टू 0. ठीक आहे, चलो ब्रॅकेट्स मोकळे झाले. नाही सर आता करू आपण 4 ने गुणू. सो 3x² स्टेप्स नीट बघ. हे बघ मायनस 4x² dy/dx बघ 4 ने गुण ना. 4x² dy/dx. आता इकडे बघ मायनस नाही तर पुढे गुणलं तर काय होईल बेटा, 4 आणि 2 8. हे बघ ना, हे मायनस इंटू प्लस मायनस 4 गुणिले 2 8 xy ना, yx सॉरी नाही का आलं. हे बघ रे, -4 गुणिले 2 किती होतील, -8 आणि yx xy लिहिलं प्लस 3y² dy/dx इज 0. स्क्रीनशॉट घे. झालं. आता काय करायचं बेटा, ह्या dy/dx च्या टर्म्स गोळा करायच्या आणि आन्सर लिहायचं dy/dx मध्ये. इज दॅट इज हे बघ ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे dy/dx वाली, राईट. सो dy/dx कॉमन घेतला काय राहील आतमध्ये, हा -4x² आहे आणि हा +3y² आहे. याला अगोदर लिहू, मायनसला नंतर लिहू. सो 3y² मायनस 4x². बरं दिसतं, बाकीचं काहीच नाही. इज इक्वल टू ह्याच्या 2 टर्म्स उरल्या का नाही, ह्यांना पलीकडे घेऊन जाऊ. यातली एक प्लस आणि एक मायनस असल्यामुळे काय करू आपण, मायनस वाली प्लस होऊन जाईल पलीकडे. सो 8xy कळते का, जरा वेळ वाचवायचा. आणि ही प्लस वाली मायनस होऊन जाईल, -3x². हॅपी, येस सर. आणि हे गुणिलेची टर्म इथं भागिले याच्या खाली करून दे. सो dy/dx इज इक्वल टू 8xy मायनस 3x² भागिले 3y² मायनस 4x². फटाफट बोला, मजा आली का नाही, मस्त वाटतोय का नाही हा टाईप, बोला हा टाईप भारी वाटतोय का नाही. कि ससुरा हमरा इससे लगा हुआ कि नहीं, कि इसे लग रहा है सर कोनो दुनिया से आया ही टाइप, ऐसा तो नहीं है ना. फिलिंग हॅपी. 4th वन, कॉन्फिडन्स वाढला पाहिजे आणि तुम्ही म्हटले पाहिजे की सर यस वी विल डू दी होमवर्क. फॅक्टरायझेशन मेथड सारखंच आहे. येस, जसं म्हणायचं तसं म्हणा, फक्त करा. ओके, कमिटमेंट करा की सर वी विल डू द होमवर्क. सर महिनाभर आम्ही कमिटमेंट करतो आणि जेव्हा तुम्ही हवामान खात्याचा अंदाज दाखवता की पॅरेंट टीचर होण्याची मीटिंग चान्सेस आहेत, तेव्हा आम्ही होमवर्क करतो. सर हम तब तक होमवर्क करेंगे नहीं जब जब तक आप हमें पेरेंट तक लाके छोड़ेंगे नहीं. सो प्यारे बच्चों, 4th वन फ्रॉम टुडेज लेक्चर इज x² plus y² equal to 0. Differentiate with respect to x. So you know each term d/dx of x² plus d/dx of y² equal to 0. Getting? So d/dx of x² is 2x plus d/dx of y² is 2y. फक्त y ला गुणताना dy/dx ने गुणायचं विसरायचं नाही. y² चा डेरिव्हेटिव्ह 2y dy/y dx इक्वल टू 0. दोनच तर टर्म आहे. ओके, अच्छा त्यात पण काय होईल, चल एक काम करू, ही टर्म इथंच ठेवू. 2y dy/dx ही प्लस वाली टर्म पलीकडे काय होईल बेटा, मायनस. छिक छिक 2 to what कॅन्सल्ड. सो उरलं काय बेटा, dy/dx इक्वल टू -x/y. स्क्रीनशॉट घ्या, बोला. इम्प्लिसिटचे अजून सम्स घेऊ की काही तुम्हाला होमवर्कला देऊ. इम्प्लिसिट फंक्शन्सचे अजून काही एक्झाम्पल्स घेऊ की आता तुम्हाला होमवर्कला देऊ. आकांक्षा तुला समजतंय का बेटा, हा आकांक्षा इज अ न्यू कमर. आकांक्षा हे समजतंय का,
तुम्ही बेसिक लेक्चर्स पहा. साहिल इज सेइंग सर काही म्हणजे किती सम्स. साहिल अर्धा डझन लॉगॅरिथमिकचे, अर्धा डझन इम्प्लिसिटचे. विद्या इज सेइंग अजून घ्यायचे. विद्या कॉन्फिडन्स नाही वाढला अजून. नेहमी लक्षात ठेवा. अच्छा घेऊ अजून. ठीक आहे चला अजून एक दोन सम घेऊ आपण. अजून एक दोन सम घेऊ. ठीक आहे इम्प्लिसिटचे आपल्या याच्यातले घेऊ आपल्या एक्सरसाइज मधले. ओके मग नंतर होमवर्क देतो मी तुम्हाला काही लॉगॅरिथमिकचे आणि काही इम्प्लिसिटचे. ठीक आहे आता काय करू एक्सरसाइज सोडवायला सुरू करू आपण. ठीक आहे एक 10-15 मिनिटात एक 3-4 सम्स अजून घेऊ आपण काही लॉगॅरिथमिकचे काही इम्प्लिसिटचे आणि मग होमवर्क देतो. ओके बट होमवर्क विल बी दॅट कंपल्सरी की मी तुमच्या पॅरेंट्सला सांगणार म्हणजे सांगणार. मी होमवर्क करून घेणार तुमच्याकडून. ओके आय एम गोना कंप्लेन टू युअर पॅरेंट्स बट आय वॉन्ट होमवर्क फ्रॉम एव्हरी वन ऑफ यू. सो बेटा एक्सरसाइज 1.3 वी विल स्टार्ट. ओके चला आता याच्यामध्ये श्री गणेशा करूया फ्रॉम क्वेश्चन नंबर 1 त्यातला फर्स्ट. ओके गिवन फंक्शन इज y इज इक्वल टू x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन x प्लस 2 ब्रॅकेटचा क्यूब इंटू x प्लस 3 ची पॉवर 4. ओके बेटा हे फंक्शन तुझ्या समोर आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणलेलं असताना यू आर सीइंग की वरती एक फंक्शन खाली दोन फंक्शन डिव्हिजन आहे क्वोशंट आहे. सो वी हॅव टू मेक यूज ऑफ बेनिफिट ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन. काय करायचं बेटा लॉगॅरिथमिक फंक्शनचा वापर करायचा आपल्याला ज्याने काय होईल हे मोकळे मोकळे होतील फंक्शन्स. सो अप्लाय लॉग ऑन द बोथ द साइड्स. नीट लक्ष दे अप्लाय लॉग ऑन बोथ. मी एकदम स्टेप बाय स्टेप करून देतो यासाठी घाबरू नको. बेटा दोन्ही साईडला लॉग अप्लाय केल्याच्या नंतर हा जो वाय आहे त्याला मी काय लिहू लॉग ऑफ वाय इज इक्वल टू लॉग ऑफ ब्रॅकेट टाकतो x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन x प्लस 2 ब्रॅकेटचा क्यूब इंटू x प्लस 3 ची पॉवर काय बेटा 4. लक्ष द्या दोन्ही साईडला लॉग शब्द लावला. येस सर. आता लॉगचा रूल आपल्याला माहिती आहे लॉग ऑफ m अपॉन n काय बेटा लॉग m मायनस लॉग n. सो याला मी असं लिहू का लॉग ऑफ हे बघ x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर लॉग m मायनस लॉग n म्हणजे हे फंक्शन x प्लस 2 ब्रॅकेटचा क्यूब इंटू x प्लस 3 ब्रॅकेटची पॉवर 4 लॉग m मायनस लॉग n विच इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. बेटा आता एक काम करू का चल नंतर करतो याला मी इथं असंच ठेवतो. आता लक्ष दे मायनस लॉग m इंटू n. नीट लक्ष दे लॉग ऑफ m इंटू n लॉग m प्लस लॉग n. पण या मायनस साईन मुळे त्या दोघांनाही मायनस साईन येईल बेटा. नीट लक्ष दे नीट लक्ष दे लॉग ऑफ x प्लस 2 ब्रॅकेटचा क्यूब आणि ह्या मायनस मध्ये प्लसचा मायनस होईल मायनस लॉग ऑफ x प्लस 3 ब्रॅकेटची पॉवर 4. फटाफट टाईप करा की ही स्टेप तुम्हाला नक्की कळली का. मी परत सांगण्याचा प्रयत्न करतो लॉग ऑफ m अपॉन n. सो लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n ही अख्खी टर्म हे बघ हे ऍज इट इज. आता नीट लक्ष दे हे मायनस साईन सोड इथे पुढे बघ लॉग ऑफ m इंटू n विल बी लॉग m प्लस लॉग n. परंतु ह्याच्या दोन्ही प्लस वाल्या टर्म्स आहेत ह्या मायनस मुळे मायनस होते. काल वेळ आणि जागा दोन्ही पटपट वाचवायचं आणि पुढे चालायचं. ठीक आहे चला बेटा अजून एक गोष्ट होईल काय लॉग ऑफ m ची पॉवर n इज n लॉग m. सो n मीन्स 2 लॉग ऑफ x प्लस 1 मायनस हे बघा 3 खाली सो 3 लॉग ऑफ x प्लस 2 मायनस हे बघा 4 खाली सो 4 लॉग ऑफ x प्लस 3. फक्त लॉग रूल वापरत आपण इथपर्यंत आलो. सगळेजण माझ्यासोबत इथपर्यंत सुखासुखी पोचले. यस सर. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स होईल काय बेटा बघ लक्ष दे लॉग वाय चा डेरिव्हेटिव्ह काय होईल 1/y कंपोजिट आहे ना बेटा गुणिले y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू इथं लक्ष दे 2 लॉग ऑफ x प्लस 1 आहे. मग काम करू का मी 2 इज अ कॉन्स्टंट टर्म डी बाय dx ऑफ लॉग ऑफ x प्लस 1 मायनस 3 कॉन्स्टंट टर्म आहे. सो बेटा मी असं लिहू का -3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ x प्लस 2 -4 कॉन्स्टंट टर्म आहे. सो बेटा -4
into derivative of log of x plus 3. Agree? बघ एकदम स्टेप बाय स्टेप केला आपण. 1 by y divided by dx, I will keep it as it is. पुढे is equal to बघ हा 2 into derivative of log of function is 1 upon function. So 1 upon x plus 1 into, you people know that derivative of function. पुढे पुढे जरा डायरेक्ट आपल्याला जमलं पाहिजे. -3 into derivative of log of function is once again 1 upon function बरं का into derivative of function. Agree? हे बघा -4 into derivative of log of function is 1 upon function into derivative of function. Understanding ना बेटा? I repeat this step. हे बघा 2 derivative of log of function 1 by function derivative of function. इथे सुद्धा 1 by function derivative of function 1 by function derivative of function. स्क्रीनशॉट घे, हा पाठ पुसतो. ओके. बघ लक्ष देता कुठपर्यंत आलतो आपण. 1 by y dy by dx will be written as, बघा लक्ष दे बेटा, 2 into 1 will be 2. So I will write 2 by x plus 1. पहिली टर्म काय होईल बेटा, 2 by x plus 1. Now derivative of x plus 1 म्हणजे derivative of x plus derivative of 1. Derivative of x will be 1 आणि 1 चा 0. So can I write बेटा, it will be 1 plus 0 ही झाली पहिली टर्म, minus 3 into 1 will be 3. So 3 upon x plus 2. ब्रॅकेट मध्ये derivative of x is 1 plus 2 ही कॉन्स्टंट टर्म आहे, तिचा आन्सर 0. मायनस हे बघ ना 4 into 1 will be 4 upon x plus 3 आणि कंसात derivative of x plus 3 x चा 1 3 चा 0. सो 1 plus 0 म्हणजे सगळ्या ब्रॅकेट मधल्या टर्म्स आल्या 1. सो प्यारे बच्चों dy by dx, आता लक्ष दे बरं का, भागिलेचा y पलीकडे गुणिले जाऊ द्यायचा आणि ब्रॅकेट मध्ये इथे काय पहिली टर्म काय 2 by x plus 1 minus 3 by x plus 2 minus 4 by x plus 3. गेटिंग? आणि हा y लिहायला विसरायचं नाही. कोण होता सर y? y was our question. y was our question. x plus 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन x plus 2 ब्रॅकेट क्यूब इंटू x plus 3 ब्रॅकेटची पॉवर 4. हा होता y. झालं? आणि हे ॲज इट इज 2 अपॉन x plus 1 मायनस 3 अपॉन x plus 2 मायनस 4 अपॉन x plus 3. स्क्रीनशॉट घ्या आणि फटाफट बोला, हॅव यू गाईज अंडरस्टूड दिस सम व्हेरी परफेक्टली? बोलो, हॅज एव्हरी वन ऑफ यू अंडरस्टूड दिस परफेक्टली? बोलो बाकी, एव्हरी वन अंडरस्टूड? चला यातला अजून एक घेऊ आपण, ठीक आहे ना? यातलं 5वं घेऊ आपण, x ची पॉवर tan इनवर्स x. कसंही असू दे, एव्हरी सम बघ, x ची पॉवर tan इनवर्स x 6th आहे, यातलं 6th आहे. x ची पॉवर y इज इक्वल टू x ची पॉवर tan इनवर्स, अरे सॉरी x ची पॉवर आहे हा, x ची पॉवर tan इनवर्स x. ओके, व्हॉट आय एम ऑब्झर्विंग बेटा, x ची पॉवर tan इनवर्स x हे व्हेरिएबल आहे, tan इनवर्स x हे व्हेरिएबल आहे. झालं काय की व्हेरिएबलच्या डोक्यावर व्हेरिएबल आला बेटा, असा फॉर्म नाहीये आपल्याकडे. दॅट्स वाय अप्लाय लॉग. काय करा, अप्लाय लॉग. y चा काय होईल, लॉग y. लॉग ऑफ पुढचं x ची पॉवर tan इनवर्स x. आता आपल्याला माहिती आहे काय, लॉग ऑफ m ची पॉवर n. हा फक्त m ची पाहिजे ती पॉवर, इज n लॉग m, आहे की नाही? म्हणजेच ही पॉवर खाली n लॉग m. सो tan इनवर्स x अकॉर्डिंग टू रूल इनटू लॉग x, काय n लॉग m. झालं? हा काय बेटा, लॉग y. आता काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. स्टेप बाय स्टेप.
डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ tan इनवर्स एक्स लॉग एक्स. डन. स्क्रीनशॉट घे म्हणजे मी ते पलीकडचं पुसतो. ठीक आहे, बघ लक्ष द्या आता. सो डी बाय डी एक्स ऑफ, नीट लक्ष दे, लॉग ऑफ वाय कंपोजिट झालं. सो 1 बाय वाय इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स इज इक्वल टू, इथे काय बेटा, डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिलं दुसरं यांचा काय आहे गुणाकार. हे माझ्यासारखं लिहा, जरा प्रॅक्टिस करा. आता बघ, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही म्हणजेच tan इनवर्स एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजेच लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स एक्स. हे फंक्शन गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ हे फंक्शन प्लस हे फंक्शन गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ हे फंक्शन इज इक्वल टू, हा tan इनवर्स एक्स बघ ऍज इट इज, त्याला काहीच नाही करायचं आपल्याला. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय बेटा, 1 बाय एक्स प्लस हे बघ लॉग एक्स गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स एक्स पार्ट पाहिजे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, आता बघ हा डी बाय डी एक्स भागिलेचा वाय गुणिले करायचा इज इक्वल टू वाय, इथं ब्रॅकेट टाकायचं. हे टर्म्स लिह, tan इनवर्स एक्स इंटू 1 बाय एक्स ला असं लिहू का मी, tan इनवर्स एक्स भागिले एक्स प्लस लॉग एक्स गुणिले 1 वरती लिहा लॉग एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा वाय कोण आहे, कॉपी पेस्ट उचला. ठीक आहे, एक्स ची पावर tan इनवर्स एक्स. सो प्यारे बच्चों, एक्स ची पावर tan इनवर्स एक्स इंटू ब्रैकेट tan इनवर्स एक्स अपॉन एक्स प्लस लॉग ऑफ एक्स. फटाफट बोला, अंडरस्टूड. आता होमवर्क करणार का नाही लॉगॅरिथमिकचा, बोला पटपट. आता लॉगॅरिथमिकचा होमवर्क करणार का नाही, इम्प्लिसिटचा सुद्धा करायचा आहे. चला मी काही सम्स होमवर्कला देतो आता, वी विल स्टॉप हिअर. काही इम्प्लिसिटचे देतो, काही लॉगचे देतो, करावं लागेल एवढं प्रॅक्टिस. अगोदर हा लेक्चर, हे लेक्चर पुन्हा पहा, मी जशी केली तसं करत करत प्रॅक्टिस करा, टेक्निक आत्मसात करा. इम्प्लिसिट असेल तर डी बाय डी एक्स कलेक्ट असं मस्त पैकी स्टेप बाय स्टेप करा. ओके, आणि मग होमवर्कला लागा. अगोदर हे परफेक्टली करा, नोटबुक मध्ये लिहा आणि मग होमवर्क करा. ओके बेटा, येस, यू हॅव टू प्रॅक्टिस. दुसरा काही पर्याय नाही. काय आई पप्पांनी तुम्हाला काय करायला लावलंय, फक्त अभ्यास का बाकीच काही काम करायला लावतात दिवसभर? हा, सो मेहनत करा, होमवर्क पाठवा, नाही तर मला शेवटी आहेच आहे हाय कमांड. ओके, सो बेटा बाय बाय, टेक केअर.